मिस कावेरी, एनी प्रॉब्लेम? नाही. अहो मग तुम्ही सुरू करा. तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तरी माझी काही हरकत नाही. गिव मी 2 मिनिट्स. जरा अर्जंट कॉल आहे. हां हां, पोहोचेल पोहोचेल. हो हो हो. तुमच्या माहेरच्या चहाचा प्रोग्रेस पाहता आम्ही तुम्हाला डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट देऊ शकतो. थँक्यू. हो, पण तुम्ही हे प्रोजेक्ट पार्टनरशिपमध्ये करताय तर मला स्कीम लेआउट वगैरे पाहावे लागतील. देन वी विल फाईन. नॉट टू वरी, जस्ट शो मी अ स्कीम. शुअर. गिव मी अ मिनिट प्लीज. या, नो इश्यू. हॅलो. हॅलो, ऐका ना, ते आदित्य सर येणार होते पण ते अजून पोहोचले नाहीये तिथे आणि मला त्या इन्व्हेस्टरनी प्रेझेंटेशन द्यायला सांगितलंय. काय करू? बरं मग काय? हो, मला काहीच माहिती नाहीये माहेरच्या चहाबद्दल. थोडी बेसिक माहिती द्या ना तुम्ही. म्हणजे माहेरच्या चहाचा टर्नओव्हर किती आहे, मला काहीतरी सांगा ना. आता मी माझी मीटिंग सोडून हे सगळं करत बसू का? अहो, असं काय करता तुम्ही? एक्सक्यूज मी प्लीज. या. हॅलो. हे बघा, माहेरच्या चहाचं मला अजिबात काही सांगू नका आणि या मोमेंटला तर अजिबात नाही. अहो, असं नका ना करू. बरं ठीक आहे, तुम्ही माहेरच्या चहासाठी नको, पण आपल्या मैत्री खातर तरी मला मदत करा प्लीज. मला मदत करा. बरं ठीक आहे, ऐका. हा. कळलंय? बाकी कॅफे कसे चालतात हे तुम्हाला माहितीच आहे, कारण ते तुमच्याच पद्धतीने चालतात, संस्कृती आणि परंपरेचा झेंडा घेऊन. कळलंय? ऑल द बेस्ट. आणि हो, प्लीज मला परत फोन करू नका. ठीक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. कॅन वी स्टार्ट? सॉरी मिस्टर राजवर्धन, नाही मला आता निघावं लागेल. मला वाटलं होतं की तुमचा कॉल लगेच संपेल, पण बराच वेळ गेला. नाही, आणि माझी आता महत्त्वाची मीटिंग आहे, सो आय नीड टू गो. मला वाटतं आपण ह्या विषयावरती नंतर बोलूया. ओके? या, ओके. शिट, या काकूंना पण आत्ताच फोन करायचा होता. मिस कावेरी, सॉरी, कॉल इम्पॉर्टंट होता. इट्स ओके. सो शॅल वी स्टार्ट? येस सर. पण सर, त्याआधी मी तुम्हाला माहेरच्या चहाबद्दल थोडंसं एक्सप्लेन करते. म्हणजे ना सर, आजपासून 20 वर्षांपूर्वी माहेरचा चहाचा खरा प्रवास सुरू झाला आणि आजचा माहेरचा चहाचा टर्नओव्हर जवळपास 50 कोटींच्या घरात आहे. मी तुम्हाला दाखवते ना.
Great. But Miss Kaveri, what is your opinion about his huge success? माहेरच्या चहाचा USP काय? कनेक्ट. सर, सामान्य माणसाचा चहा आणि माहेर ह्या 2 शब्दांशी असलेला जिव्हाळा आणि आमच्या चहाचा असलेला स्वाद, ह्या 2 गोष्टी आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि हाच आमचा USP आहे. बरं मग प्रेझेंटेशन दाखवा. येस येस सर, अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आमच्याकडे आणि ही सगळी आउटलेट्स आहेत. दाखवते थांबा मी तुम्हाला. ही बघा. गुड. पण मिस कावेरी, तुम्ही हे सगळं प्रेझेंटेशन मराठीतून करताय, पण कॉर्पोरेट्समध्ये ही प्रेझेंटेशन्स इंग्लिशमधून केली जातात. बरोबर आहे तुमचं. मी मराठीतून प्रेझेंटेशन द्यायला जास्त कम्फर्टेबल होते म्हणून मी मराठीतून दिलं. पण तुम्हाला हवं असेल तर मी इंग्लिशमधूनही प्रेझेंटेशन देऊ शकते. हा, मला इंग्लिश येत नाही असा काही भाग नाहीये. आणि विषय असा आहे की जे आपलं आहे ते जर आपणच जपलं नाही तर जग कसं जपेल. वा, तुम्हाला असलेला हा भाषेचा आणि परंपरेचा अभिमान सगळ्यांनीच जपायला हवा. थँक्यू सर. तुम्हाला कसं वाटलं आमचं प्रपोजल? गिव्ह मी अ मिनिट, मी विचार करून सांगतो. ही ना अशीच माणसं आहेत, स्वतः तर काही कामाची नाहीयेत आणि दुसऱ्यांच्या कामात सतत मोडता घालणारी माणसं आहेत ही. शी. हो ना मम्मा. तो सुदर्शन स्वतः तर काही जबाबदारीने काम करणार नाही, आपल्यालाही पुढे जाऊ देणार नाही. दुसऱ्यांचं ना चांगलं झालेलं बघवतच नाही या लोकांना. बच्चा म्हणून सांगत होते, ह्या लोकांच्या नादी लागू नकोस, कळलं? ग नाहीच लागते मी त्यांच्या नादी. पण एक माझ्याच हातून चूक झाली. म्हणजे काय काय बोललीस तू त्यांना? काही नाही ग, मी सरळ सरळ त्यांना तोंडावर बोलून दाखवलं, तुमचा आणि माझा संबंध संपला. यापुढे मी तुमची कोणतीही कामं करून अडकणार नाहीये. तुमचं तुम्ही बघा आणि माझं मी बघते. म्हणूनच तर सगळं त्यांनी केलं ना मम्मा. काहीही झालेलं नाहीये त्यांना, चांगले ठणठणीत आहेत. तुला सांगते मम्मा, एक नंबरची ना ड्रामेबाज माणसं आहेत ती सगळी. सुदर्शन, काय काय झालं? मम्मा थांब, मी तुला नंतर करते कॉल. हा, बाय 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 बाय. सावकाश बाबा, सावकाश. काय झालं? हो काकी, एक मिनिट. बसा बसा बस बस. हो काय झालं? काकी, अचानक छातीत कळायला लागले त्यांना, म्हणून मी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो त्यांना. अरे बापरे. सानिया, जरा पाणी घेऊन ये. काय काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की बीपी शूट झाला असेल कदाचित, म्हणून त्रास होतो. अरे बापरे. आता कसं वाटतंय सुदर्शन तुला? एक काम करते, आपले नेहमीचे डॉक्टर आहेत ना, डॉक्टर साठी त्यांना बोलवून घेते. त्यांनी एकदा बघितलं की आपल्याला चिंता नाही रे. नाही नाही, नको नको. म्हणजे नको, मला आता बरं वाटतंय. मला वाटलं होतं की मी गेलोच म्हणून पहिले, नाही पण डॉक्टरने गोळ्या दिल्या, बरं वाटतं आता, बरं वाटतं. नाही रे सुदर्शन, ठीक आहेस ना नक्की? नाही तर मी बोलवते त्यांना, आपण घेऊन जाऊया का तुला तिकडे? वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, सांगितलं ना, डॉक्टरने गोळ्या दिल्या, मला आता खूप बरं वाटतंय. खरं तर मी ह्याला म्हणत होतो की आपण दवाखान्यात नको जाऊया म्हणून. काय माझ्यामुळे याची महत्वाची मीटिंग कॅन्सल झाली, नाही जाऊ शकला मीटिंगला. मला ना राहून राहून वहिनी वाईट वाटतंय त्याचं. अरे खरंच की आदित्य, तू इकडेस तर तिकडे मीटिंग कोण अटेंड करताय? काकी, अगं
खरं तर मला माहिती नाहीये काय झालंय तिकडे. मी कावेरीला फोन लावला तर पण उचललाच नाही तिने फोन. सो आय डोंट नो मीटिंग मध्ये नक्की काय झालंय. हाय. हाय. एनी प्रॉब्लेम? नाही. नक्की ना? नाही, आवाजावरनं तसं वाटत नाहीये म्हणून विचार. काही झालंय का? नथिंग. बरं, तू काय करतोयस? काहीच नाही. तू असं का बोलतोयस? अगं खरंच काही नाही. मला सांग, तू कधी येतेस? आय मीन कधी निघणार आहेस गोव्यावरून? ओ, कुणीतरी डेस्परेटली वाट बघतंय का माझी? नाही, अगदीच तसं नाहीये, पण काय? ओ, आलं लक्षात. म्हणजे भेटून सांगायचंय असं काही आहे का मनात? नाही म्हणजे एवढ्या कमी शब्दात बोलतोयस आणि टॉपिक चेंज करत म्हणतोयस की तू कधी येणार आहेस म्हणून म्हंटल. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. सहजच विचारलं. सहज? खरंच? अगं हो, खरंच. नाही, सांग ना, कधी येतेस? उद्या सकाळची फ्लाईट आहे. इकडचं सगळं आटपलंय, येते. ओके, ये लवकर, भेटू. हो. काय झालं असेल याला? आदित्य, जर तू फोन केला असतास ना, तर आपण काहीतरी केलं असतं ना. म्हणजे मी समजू शकते तुला टेन्शन आलं असेल, पण एक SMS जरी केला असताच ना, तरी मी काहीतरी करायचा प्रयत्न केला असता. काकी नाही, खरंच सॉरी, पण बाबांना त्रास होतोय बघून खरंच पॅनिक झालो ग. मला कळलंच नाही काय करायचंय. अरे हो, खरं तर मला ना पहिले खूप वाईट वाटतंय. अचानक मला एकदम नाही नाही, तू काळजी करू नकोस. तुझा काहीच दोष नाहीये. आता जे झालं ते झालं. काय करायचं मला खरंच सुचत नाहीये. आता पुन्हा त्या इन्व्हेस्टरला कसं फेस करणार आहोत तेच मला कळत नाहीये. अरे त्यांचाच मेसेज आहे. हॅलो रत्नमाला मॅडम. ऍक्च्युली तुम्हाला मी कॉल केला असता, पण तुम्हाला बरं नाही कळलं म्हणून कॉल करून डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही. सो तुमच्या वेळेनुसार ऐकू शकाल म्हणून व्हॉइस नोट पाठवतोय. ऍक्च्युली मीटिंग वॉज क्वाईट गुड. वी आर व्हेरी हॅपी विथ इट अँड रेडी टू इन्व्हेस्ट इन माहेरचा चहा आउटलेट. आणि हो, माहेरच्या चहाची की ऑफ सक्सेस कळली मला. खूप छान आहेत तुमचे एम्प्लॉईज. इट वॉज रिअली नाईस प्रेझेंटेशन बाय मिस कावेरी. तुमच्याकडे असे एम्प्लॉई आहेत, हीच तुमची खरी ताकद आहे हे मला कळलंय. असे 1-2 एम्प्लॉईज तुम्ही माझ्या कंपनीला दिलेत तर बरं होईल. जस्ट जोकिंग. नाउ लेट्स मीट फॉर द नेक्स्ट मीटिंग अँड नेक्स्ट फॉर्मॅलिटीज. टेक केअर. गेट वेल सून. देवाची कृपा. रत्नमाला मॅडम. कावेरी, अगं
कावेरी तुला माहितीयस का तू काय केलंयस ते? अहो मॅडम खरंच सॉरी. मला जेवढं शक्य होतं ना तेवढं सगळं मी प्रेझेंटेशन मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी ती मीटिंग सक्सेसफुल होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. आणि मी त्यांना विचारलंही नंतर, पण ते म्हणाले डिरेक्टली मॅडमशीच बोलेन मी. सॉरी जर माझ्यामुळे काही घोळ झाला असेल. थांब थांब जरा. तुला माहितीये का ते कॅफे मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. काय? हो तेच तर तुला सांगायचा प्रयत्न करते मी. ते इतके खुश आहेत तुझ्यावर, तुझं खूप कौतुक करत होते. एवढं दडपण आलं होतं ना मॅडम. पण ठीक आहे मॅडम, तुम्ही काही फार बोलू नका. तुमचा घसा दुखतोय ना. इतका आनंद झालाय मला, बोललंच पाहिजे. कावेरी कावेरी पूर्ण तयारीनिशी युद्ध जिंकण्यात काय मजा आहे ते कोणी करू शकतं. पण जेव्हा अंगावर पडतं अचानक तेव्हा माणसाचा खरा कस लागतो. आणि तू परीक्षेला उतरलीस, काय सांगू मी कावेरी. मला खरंच खूप अभिमान आहे कावेरी तुझा. तुम्हाला मी काय हो असे अंधारात का बसल्यात? दिवे लागण्याची वेळ झालीये. अजिबात लाईट्स ऑन करायचे नाहीयेत. अंधार आहे तसाच राहू दे. का? का हे तुम्ही विचारताय? माझ्या पूर्ण लाईफ मध्ये अंधार पसरलाय तुमच्यामुळे. माझ्यामुळे? म्हणजे? तुम्हाला मी सांगितलं होतं, आयडिया दिली होती की आज माझी इन्व्हेस्टर सोबत खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. पण नाही, तुम्हाला फक्त तुमच्याच कामाची काळजी आहे. इन्व्हेस्टर सोबत मीटिंग सुरू असताना तुमचा कॉल आला आणि काय झालं? आणि काय झालं? माझ्यामुळे काही गडबड झाली का? नाही तसं असेल तर खरंच सॉरी. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यावा किंवा तुमचं नुकसान व्हावं म्हणून असं नाही केलं हो. मी तरी काय करणार? तुम्हाला नाही तर कोणाला सांगणार? हे दुसरं कोणीच नव्हतं. तुम्ही सोडून दुसऱ्या कोणाला फोन करणार होते मी? मॅडम पण आजारी होत्या, आदित्य सर पण आले नव्हते. काय करू कसं करू मला काहीच सुचत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. पण खरंच सॉरी, तुमचं नुकसान व्हावं म्हणून मुद्दाम मी असं नाही केलं. इनफ. तुमच्या त्या एका कॉलमुळे किती घोळ झाला माहितीये? माझी इतक्या दिवसांची मेहनत, माझा वेळ वाया जातोय की त्याचा मला फायदा होतो, हे सगळं त्या एका मीटिंगवर डिपेंड होतं. आणि तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग तुमच्यामुळे आज माझी ती मीटिंग सक्सेसफुल झाली आहे. काकू थँक्यू सो मच. थँक्यू. आली तू? अगं तू उद्या येणार होतीस ना? सरप्राईज. या बसा. वैदे यांना ओवाळूयात. बसा. मला का ओवाळताय? हो ओवाळू द्या. तुम्ही युद्ध जिंकून आलाय. बच्चू मामाने सांगितलं मला. आज तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टमेंट आणली आहे. या बसा. वैदे बसव यांना. खरं तर केकच कापणार होतो, पण काय करणार, केक तुमच्या परंपरेत बसत नाही. इनफॅक्ट आमचा पार्टी करण्याचाही प्लॅन होता, पण पार्टी यांच्या संस्कृतीत बसत नाही. शेवटी आम्हाला हे ओवाळणं करावं लागतंय. काय एकच मिनिट. घ्या लाडू घ्या. केवढं घाबरवलं तुम्ही मला. स्वर्गाला टच करून आले मी. देवा नशीब वाचले. नाही ते सगळं ठीक आहे, पण स्वर्गालाच टच केलं कशावरून? इतकाही कॉन्फिडन्स बरा नव्हे. छान होता विनोद तुमचा. आता हसू मी नाही. तुम्ही आता प्लीज ते उंदीर मांजराचं भांडण करू नका यार.
थांबा आता. काऊ जा बरं, फ्रेश होऊन ये, जा. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला तुझ्या नवीन बिझनेस साठी इन्व्हेस्टमेंट मिळाली ना? थँक्स. अरे आधी सांगायचंच ना. म्हणजे मी आले तेव्हा तू ही सगळी तयारी करत होतास आणि मी विचारलं तर तू काहीच बोलला नाहीस. सरप्राईज द्यायचं होतं ना. गुड. बाय द वे, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुला खोटं चांगलं लपवता येतं. म्हणजे नाही मिळाली आहे ना इन्व्हेस्टमेंट?